राम राम मित्र, ऑर्गॅनिक गुंटामध्ये सर्वांचं स्वागत आहे. काही कारणास 6-7 दिवस मी बाहेर होतो, गार्डन असंच ठेवून गेलो होतो. बघू शकता, हे पाऊस पडल्यामुळे वाचलं आहे गार्डन, काही वाळलं वगैरे नाही. एक दिवस घातले होते पाणी मामाने, पण नंतरून पाऊस पडल्यामुळे हे व्यवस्थित राहिले आहे गार्डन. हे बघा, हे हिरवगार आहे. गेलो तेव्हा हे 4 लाईनी होत्या, आता थोडं असं गुंतागुंता झालेला आहे. त्याला काही फुलं आले आहेत, हे बघू शकता. इकडे जसं होतं तसंच आहे, हिरवगार आहे. हे कारल्याचं वेल आहे. हा कारल्याचा वेल चांगला वाढला आहे, इथपर्यंत आला आहे. हे इकडे गवत आहे. हे आंबाडीला किती हे लागले आहे बघा, किडे भरपूर लागले आहे त्याला. हे उचलून ठेवलं होतं. डाळिंब आहे. अरे, कारलं अजून इकडे पण आले आहे बहुतेक. अरे वा, हे बघा, काही पालापाचोळा ॲड केला आहे इकडे. इकडे थोडं पावसामुळे सगळं पाणी आणि कचरा सगळं धुवून इकडं आलं आणि इथं सर्व हे झालं आहे. बाकी हे बघा, हे गवत आहे इकडचं पालापाचोळा किंवा इकडचे हे लावलेले आहेत. इकडची आंबाडी छान झाली आहे, वाळली आहे मस्तपैकी. हे जी चवळी होती, चवळी नाही, ही बीन्स आहे. हे बघा, हे बीन्स आहे. त्याला फुलं, काही छोटे मोठे फळे चालू झाले होते. हे बघा, असे झाले आहेत. बाकी कडुलिंबू, हे बघा, हे नीम म्हणतात हिंदीमध्ये, तसं आहे. बाकी एक साईडच्या ह्याला किड्यांनी खाल्लं आहे, एक साईडच्या ह्याला काही नाही खाल्लेलं आहे. हे बघा, हे नवीन प्रकारचा किडा दिसतो इथे आता. नवीन नाही, हा सोनकिडा दिसतो. ह्याला सोनकिडा म्हणता. याला मी खूप वर्षानंतर बघत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.